झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांनी आपलं 1 महिन्याचं वेतन दुष्काळ निधीसाठी देऊन एक नवा पायंडा पाडलाय। 57,000 रुपयांचं वेतन त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलंय। गुरुवारी सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांनीही आपला 2 दिवसांचा पगार देण्याची तयारी दाखवली होती। त्यानंतर आज गृहमंत्र्यांनी आपलं महिन्याचं वेतन देऊन एक नवा पायंडा पाडलाय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आणि इतर मंत्र्यांना आता तरी दुष्काळग्रस्तांची आठवण येते का हेच पाहायचंय। एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळाचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि या सगळ्याचा फटका सामान्य जनतेला बसतोय। आपण सिद्धार्थला सुद्धा विचारूयात की त्याची या संदर्भातली एखादी आठवण आहे का किंवा काय एकंदरीत वाटतं। सिद्धार्थ, जसं आता तू सुद्धा बातमी वाचली की गृहमंत्र्यांनी त्यांचा 1 महिन्याचा पगार दिलेला आहे, पण अजूनपर्यंत मुख्यमंत्री किंवा इतर मंत्र्यांनी आमदारांनी दिलेला नाहीये त्यांचा पगार किंवा त्यांनी फारशी अशी मदत केलेली नाहीये। जेव्हा सरकार कुठली मदत करतं दुष्काळग्रस्तांना किंवा गरजवंतांना, ती पूर्णतः त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, मध्ये ती भ्रष्टाचारी घेतात स्वतःसाठी। काय वाटतं तुला आणि कशा पद्धतीने दुष्काळग्रस्तांना मदत करायला हवी असं वाटतं? मला असं वाटतंय की ही जबाबदारी फक्त मंत्र्यांची नाहीये, ही आपली पण आहे। कारण आपण सगळे एकत्र राहतो, एका महाराष्ट्रात राहतो आपण, तर ही आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपण कुठल्या गोष्टीने किंवा कुठल्या सोर्सने आपण त्यांना मदत करू शकतो। आपण काही एनजीओजना जाऊन भेटू शकतो का? आपल्याकडे पैसे असतील, आपल्याकडे जर जास्त पैसे असतील तर आपण एनजीओज मध्ये जाऊन, जे एनजीओज प्रामाणिकपणे कामं करतायत, त्यांची दुष्काळग्रस्तांसाठी झगडतायत, हे असे बरेच एनजीओज आहेत, माझ्या ओळखीचे आहेत, माझ्या माहितीचे आहेत, ते प्रामाणिकपणे काम करतात। तिथे जाऊन त्यांना म्हणजे हँड टू हँड असतं मदत, आमच्याकडनं थेट तुमच्याकडे मदत, मध्ये कोणीही नाही, कोणीही एजंट नाही मध्ये। तर असेही लोक बरेच आहेत, तर त्याची माहिती काढणं आपली एक जबाबदारी आहे, आपलं एक काम आहे। कारण मी म्हणलं जसं आपण एकत्र राहतो, तर पहिलं काम आपलं हे आहे की आपण काय करू शकतो हे आपण बघितलं पाहिजे। कारण आपण फक्त जर चर्चा करत राहिलो, घरी पेपर वाचताना किंवा न्यूज बघत असताना आपण चर्चा करत राहिलो, अरे नाही रे आपण मदत काहीतरी केलं पाहिजे, त्यांना पोचलं पाहिजे, सगळं पैसे पोचले पाहिजेत, त्यांना सगळी सहायता मिळाली पाहिजे, तर काही उपयोग नाहीये। आपण सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे। अगदी बरोबर आहे। सिद्धार्थचे सगळे फॅन्स हे निश्चितच ऐकत असतील आणि सगळी जनता आज ऐकते की सिद्धार्थने जसं सांगितलं की सगळ्यात चांगल्या गोष्टींची सुरुवात आपल्यापासून करायला हवी, आपण सगळ्यात आधी या दुष्काळग्रस्तांना मदत करायला हवी। जसं सिद्धार्थ सुद्धा म्हणाला की एनजीओच्या माध्यमातून सुद्धा आपण या दुष्काळग्रस्तांना मदत करू शकतो। मला असं वाटतं सिद्धार्थ, तुझे सगळे फॅन्स निश्चित आज हे ऐकतील आणि अशी मदत करण्याचा निश्चित प्रयत्न करतील। आपल्याला आणखी काही बातम्या वाचायच्या आहेत, पण एका ब्रेकची वेळ झालेली, एक छोटासा ब्रेक घेतोय, पुन्हा भेटणार आहोत 9च्या बातम्यांमध्ये। पाहत रहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।